23 एप्रिलला एंडोस्कोपी झाली आणि त्याच्या बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये लिम्फोमा निघाला आणि तो लिम्फोमा बरा होण्याच्या स्टेजला आहे असं दीनानाथमध्ये डॉक्टर मेलिंगकर यांनी सांगितलं. तो दिवस खरा. नाहीतर आम्हाला आधी ऋषिकेश वैद्यांनी सांगितलं होतं की आपल्या काही हातात नाही, काही खरं नाहीये म्हणून. पण मेलिंगकेरी म्हणाले हा मी बरं करून देतो. आणि त्यांनी 6 केमोथेरपी दिल्या आणि व्यवस्थित त्याच्यातून मला बाहेर काढलं. पण प्रत्येक केमोथेरपी नंतर मला कसलं तरी इन्फेक्शन होत होतं. कदाचित तोच हेपॅटायटिस बीचा उद्रेक असेल की माझं लिव्हर तेव्हा मग आपोआप हळूहळू त्याची इम्युनिटी जात गेली आणि मग मी वीक होत गेले, म्हणून ती इन्फेक्शन्स होत गेली असं त्याचा अर्थ आहे. पण ते नाही लक्षात आलं. असं वाटलं की कदाचित हे इन्फेक्शनच आहे खरोखर. आणि मग पुढे असं झालं की 6व्या केमोथेरपी नंतर मेलिंगकेरींना असं वाटलं की आता या पूर्ण बऱ्या झाल्यात तरी असं का. तेव्हा लक्षात आलं की पायावरती थोडी सूज आहे. मग स्कॅनिंग केलं तर सगळं पाणी निघालं पोटामध्ये. नाही, MRI केलं. MRI मध्ये निघालं पाणी आहे सगळीकडे. आणि ते इतकं वाढलेलं होतं कारण की आधी एवढं तपासलं गेलं नाही की पोटात पाणी असेल असं वाटलंच नाही. सगळे आनंदात होते की केमोथेरपी छान सक्सेसफुली पार पडली आहे म्हणून. प्रत्यक्षात तसं झालं नाही. आणि मग मला त्या पाण्याचा हळूहळू त्रास व्हायला सुरुवात झाली. पण डॉक्टरांनी ते तसं गृहीतच धरलेलं असतं. मला सुरुवातीला ICU मध्ये ऍडमिट पण केलं गेलं. कारण काय की ते पाणी छातीपर्यंत जाऊन मला श्वास घेता येईल अशी परिस्थिती आली. आणि मग असं सारखंच होणार असं लक्षात आलं. 1.5 लिटर पाणी पोटात व्हायचं आणि मग कळायचं नाही की आता काय करावं. मग छातीपर्यंत पाणी गेलं की पोटाचा एरिया कमी, मग खाणं कमी, मग म्हणजे लिव्हर एक तर काम देतच नव्हतं हेपॅटायटिस बी मुळे. त्यामुळे माझं खाणंही सगळं 1.5 वर्षात एकदम कमी होऊन गेलं होतं. तर या सगळ्याला उत्तरच नाही असं अशी परिस्थिती आली. म्हणजे शेवटी नेब्युलायझर लावत होते. म्हणजे मला कळेना, एक्सरे चांगला येत नव्हता. म्हणजे खूप परिस्थिती खालावलेली होती शरीराची. मग आमच्या शेजारीच राहतो मल्हार, नातवासारखाच आहे माझ्या. स्वतःहून आला, त्यांनी सगळे रिपोर्ट्स बघितले आणि त्यांनी स्वतःहून हे सगळं व्यवस्थित मी ताब्यात घेतो म्हणून म्हणलं आणि माझी केसच ताब्यात घेतली. मला उंटणीचं दूध आणि गाईचं दूध याच्या व्यतिरिक्त सुरुवातीला काही आहार घ्यायचं नाही म्हणून सांगितलं. मग मी तशी राहत होते. त्याच्यानंतर त्याची स्वतःची औषधं होती. त्या औषधांनी हळूहळू पोटातलं पाणी कमी व्हायला लागलं. तिकडे टॅपिंग शिवाय दीनानाथ मध्ये दुसरा पर्याय नव्हता. पण त्यांच्या याच्यात आयुर्वेदांच्या औषधामध्ये आपल्याला आपोआप शौचा वाटे, शू वाटे असं ते पाणी निघून जातं. एक काळ असा आला की मला ते असं मोठं पोट या गोष्टीची जी सवय झाली होती तर फार खपाटी गेलं पोट. इतकं सुंदर ट्रीटमेंट देऊन त्यांनी पाणी कमी केलं. आणि मग हळूहळू मला सांगितलं की आता सरबत हरकत नाही प्यायला, ताक, शहाळ्याचं पाणी. मग हळूहळू तसं सुरू केलं. आणि ते एक 8-10 दिवस झाल्यानंतर मग हळूहळू अन्नावर आले. आणि स्वतःहून भूक लागल्याशिवाय अन्न खायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि खरंच मला स्वतःहून भूक लागायला लागली. मग मी खायला लागले. आणि खाल्ल्यानंतर अक्षरशः मी 38-39 वजनावरती जे आले होते ती 42 वर आले, त्याच्यानंतर 46 वर आले आणि तिथे स्थिरावले. पण ही सुद्धा प्रगती माझ्या दृष्टीने खूप खूप मोठी होती. आणि माझ्या दृष्टीने म्हणजे मला वजनाची, इतक्या कमी वजनाची माझ्या लहानपणापासून सवय नाही. मी मूळची सुदृढ मधली आहे. त्यामुळे मी इतकी बारीक झाले या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं.
त्यामुळे मल्हारनी मला माझं पूर्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मोठी मदत केलेली आणि आता मी व्यवस्थित जेवते, दोन्ही वेळेला खाते, फळ खाते. फक्त त्याची औषधं जी चालू आहेत ती एकनिष्ठेने घेणे आणि ते काम माझा मुलगा आणि सून दोघे जण व्यवस्थित पार पाडतात. मला व्यवस्थित औषधं देतात आणि मला अगदी शेजारीच राहतो, त्यामुळे तो कायम पाहतच असतो. औषधं संपली की लगेच आणून देतो. माझ्या घरातलं जणू सदस्यच, आणखी काय वेगळं सांगणार. म्हणून माझ्या आरोग्याचा शिल्पकार असं मी त्याला नाव देईन. धन्यवाद.